नमस्कार. गुरुच्या गप्पांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. खरं तर नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. प्रभाग क्रमांक 22 मध्ये सामाजिक कार्याची आवड असलेले हेरंब प्रतिष्ठानचे अध्यक्ष संस्थापक सन्माननीय संतोष उर्फ नाना इंदलकर क्रमांक 22 मध्ये आपण उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. खरं तर प्रस्थापितांविरुद्ध आपण शड्डू ठोकलेला आहे. काय सांगाल? आता प्रस्थापितांविरोधात जो शड्डू ठोकला आहे त्याचं कारण असं आहे की ही जी निवडणूक आहे हा एकटा नाना इंदलकर लढत नाही आहे, तर नाना इंदलकर बरोबरचे जेवढे पण त्यांना सपोर्ट केलेले पाठिंबा दिलेले जे हा एक व्यक्ती आहे ते सगळे इलेक्शन हे लढवत आहेत. म्हणजे खरं तर नागरिक सगळे लढवत आणि त्या नागरिकांची इच्छा आहे की आपला प्रभाग आपल्या जो एरिया आहे तो कसा असावा हे सगळं नियोजन ह्या नागरिकांच्या मार्फत एक माझ्या वतीनं नगरपालिकेत जाऊन त्याचं निराकरण करावं, त्याच्यामध्ये सुधारणा व्हावी आणि काय प्रलंबित काय गोष्टी आहेत त्याचं ते निराकरण करण्यासाठी आहे प्रत्येक नागरिकाची निवडणूक आहे प्रभाग क्रमांक 22 मधली, असं मला वाटतं. शरीर सौष्ठव सारखा जो खेळ प्रकार आहे की ज्याला जगमान्यता आहे आणि अशा खेळ प्रकारामध्ये देखील सातारामध्ये आपण त्याची एक वेगळी ओळख आणि उंची निर्माण करू दिली. त्याबद्दल काय सांगाल? मला सुरुवातीपासूनच शरीर सौष्ठव स्पर्धेची मला आवड होती. त्यासाठी मी वयाच्या 16व्या वर्षापासून मी व्यायामाला सुरुवात केली होती. मुळात म्हणजे मला कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही. मी व्यायाम चालू केला, माझ्यात खूप शरीर सौष्ठव स्पर्धेचं आवड निर्माण झाली. त्याच्याबरोबर मी त्या शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये यशस्वी देखील झालो. हां. सातारा जिल्ह्याचं नाव मी संपूर्ण महाराष्ट्रात मी केलेलं आहे. कारण मला जे काही सपोर्ट मिळाला काही आमच्या क्रांतिस्मृती व्यायाम मंडळ जे होतं, व्यायाम मंडळ सातारा, तिथल्या सर्व लोकांनी मला सहकार्य केलं. त्यामुळं मी तिथपर्यंत पोहोचू शकलो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते. आणि शरीर सौष्ठव स्पर्धा खेळत असताना मी ज्यावेळेस थांबलो त्याच्यानंतर माझ्यातली ती इच्छा जी स्फूर्ती जी होती, जे मी स्वतः स्पर्धा खेळलेलो आहे, आता इथून पुढचे मुलांना सुद्धा त्यांची आवड निर्माण व्हावी, त्याच्यामध्ये आपल्या सातारा जिल्ह्याचं नाव लौकिक वाढवावं म्हणून मी या स्पर्धांचं आयोजन करत आलो. हेरम प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी सातारा श्री असेल, ज्युनियर सातारा श्री असेल, त्याच्यानंतर मी हेरम प्रतिष्ठानच्या वतीनं राज्यस्तरीय हेरंब श्री अशा नावाने मी राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचं सुद्धा आयोजन करत असतो गांधी मैदानावर. आणि त्यातून एकच उद्देश आहे माझा की आपल्यासारखंच एक चांगलं तरुण निर्व्यसनी तरुण पिढी घडावी या उद्देशाने मी ह्याच्यामध्ये आहे. नाना, तुमचा जो प्रभाग क्रमांक 22 आहे नेमका तो कशा पद्धतीनं विस्तारलेला आहे किंवा त्याचं टोपोग्राफी कशा पद्धतीची आहे? वास्तविक आता हा जो प्रभाग आहे, माझं नशीब म्हणायचं की अशा चांगल्या ठिकाणी 22 नंबर प्रभागामध्ये मला काम करण्याची संधी मिळते. भले ते इलेक्शन हा भाग वेगळा आहे, पण आपण ह्या भागात काम करतोच आलेलो आहे आणि करत राहणार आहे. तो इलेक्शनचा भाग हा वेगळा राहिला तरी पण या प्रभागामध्ये मोती चौक सारखा एक महत्वपूर्ण ठिकाण येतं जिथं आपल्या प्रतापसिंह मंडळाचं दुर्गा माता उत्सव होतो, नवरात्र उत्सव होतो. त्याचबरोबर पेटेवाला महागणपती आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याची ओळख आहे. आणि नवरात्रामध्ये सुद्धा आई दुर्गा मातेचा फार मोठा उत्सव हा 9 दिवस अविरतपणे चालत असतो. प्रचंड भाविक त्या ठिकाणी असतात. त्यासारखा चौक आज आपल्या प्रभागामध्ये आलेला आहे. त्याचबरोबर मारवाडी चौक, ज्याला आपण जांभळी चौक म्हणून आज नामकरण झालेलं आहे, तो देखील चौक आलेला आहे. राजवाडा चौक आहे. त्या राजवाडा चौकातले बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत आणि ते कशा पद्धतीनं त्याचे प्रश्न सोडवता येतील तेवढं नक्कीच मला माझ्या कर्तृत्वावर मला विश्वास आहे. प्रभागामध्ये अनंत इंग्लिश स्कूलकडं जो रस्ता जातो शाळेकडं, त्याचबरोबर न्यू इंग्लिश स्कूल शाळा आहे, त्याचबरोबर मला वाटतं चिपळूणकर शाळा पण त्याच्यात प्रभागामध्येच आहे. हत्तीखानासारखी एक शाळा आहे, त्याबरोबर न्यू इंग्लिश स्कूल शाळा आहे. या अशा बऱ्याचशा आणि महत्त्वाचं म्हणजे प्रतापसिंह हायस्कूल पण आहे. प्रतापसिंह हायस्कूलचा काही भाग आपल्याकडं येतो, म्हणजे तो रोड जो आहे. तर या शैक्षणिक दृष्ट्या जे विद्यार्थी विद्यार्थिनींचं येणं जाणं असतं
त्या येण्या जाण्याच्या मार्गावर कशा पद्धतीनं सुरक्षतेचं सुरक्षा केली पाहिजे विद्यार्थ्यांसाठी, त्याचं उपाययोजनांचा एक थोडासा एक माझ्याकडे एक विचार आहे. तो आपण भविष्य काळात आपण तो करू शकतो. प्रभागामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे की त्या प्रभागामध्ये लंब्याचं मोळ ही एक जुनं नाव असलेलं हो. ओळख आहे आणि साताऱ्यातल्या अनेक लोकांना त्याची एक वेगळी पद्धतीची माहिती आहे आणि किंवा त्याबद्दल काय तुम्ही नेमकं सांगाल? नाही, नक्कीच मला त्या गोष्टीचा अभिमान आहे आणि माझ्या पेठेतल्या नागरिकांना सुद्धा त्याचा अभिमान आहे. कारण लंब्याचं मूळ हे लंबे आडनाव हे विनाकारण त्या मुळामुळं म्हणजे खराब झालं होतं. म्हणजे ते सांगायचं म्हणजे लंबेंचं ते काही दुकान नव्हतं, तिथं देशी दारूचं दुकान होतं. परंतु आमच्या बराच संघर्ष झाला. त्या संघर्षातून काही चांगले निर्णय दुकान मालकांनी सुद्धा घेतले आणि आम्हाला त्या संघर्ष करत असताना वेगवेगळ्या अडीअडचणी आल्या, परंतु आम्ही तो संघर्ष पूर्ण केला आणि त्याच्यावर आमच्या संपूर्ण पेठेतील नागरिकांच्या साहाय्याने आम्ही तो खोडून काढला आणि आज स्वच्छ तांदूळ आली म्हणून आज निदर्शनास येते, जिथं महिला निर्धास्तपणे आपला रोजच्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू घ्यायला येतात. नगर परिषदेच्या कामकाजाच्या अनुषंगानं नेमकी आपल्या प्रभागातील कोणत्या समस्या प्राधान्याने तुम्हाला सोडवायच्या आहेत किंवा तसं तुमचं एक स्वतःचं विजन आहे? माझं नक्कीच विजन आहे याच्यामध्ये. प्रभागामध्ये सदाशिव पेठ येते, तिथं मोठ्या प्रमाणात बाजारपेठ असते. सणासुदीला तुडुंब गर्दी भरलेली असते. त्याचबरोबर खनाळीसारखा एक व्यापारी वर्ग तिथं आहे, त्यातला काहीसा भाग आपल्या 22 नंबर प्रभागामध्ये आलेला आहे. त्याच्यानंतर मोती चौकातून ज्यावेळी आपण फुटक्यातळा रोडला जातो त्यावेळी तिथल्या काय वाहतुकीच्या समस्या आहेत किंवा राजवाडा परिसरामध्ये काय वाहतुकीच्या समस्या आहेत, त्याचबरोबर आपल्या मारवाडी चौकात काय वाहतुकीच्या समस्या आहेत, तिथं जे प्रचंड वाहतूक ट्रॅफिक जाम होतं. बरोबर. मोती चौकात काय प्रमाणात ट्रॅफिक जाम होतं, त्याचबरोबर राजवाडा चौकात ट्रॅफिक जाम होतं. तर त्या समस्यांवर रामबाण उपाय जर काढायचा असेल तर काय केलं पाहिजे, ह्या गोष्टी देखील माझ्याकडं पूर्ण आम्ही त्याच्यावर अभ्यास करतोय. आम्ही सगळं आमच्या आजूबाजूच्या लोकांकडनं काय सोल्युशन करायचे त्याच्यावर आम्ही काढायचा प्रयत्न करणार आहे आणि केलेला आहे. तो फक्त आम्ही वास्तविकमध्ये उतरवायचा असेल तर आम्हाला तिथं संधी दिली तर आम्ही ते निश्चितपणे ते करून दाखवू. नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे. म्हणजे चिन्ह हे किती महत्वाचं आहे आणि त्यापेक्षा काम किती महत्वाचं आहे, याबद्दल काय सांगाल? नाही, आता काय झालं की ज्यांच्या पक्षाच्या चिन्हावर जे अधिकृत लढतायत त्यांच्या पक्षाचे चिन्ह तर त्यांना अगोदरच माहीत असते किंवा त्यांना काही सांगायची गरज नाही की त्याची वाट बघायची गरज नसते की बाबा हे अमुक चिन्ह घ्या ना आता तुम्ही प्रचार चालू करा. मुळात काय झालं की अपक्ष म्हणून ज्यावेळेस आम्ही चिन्हाची वाट बघतोय, कारण का आम्ही नावाने काय सर्वच लोक नावाने ओळखतील असं पण नाहीये. कारण ज्यावेळेस चिन्ह जितक्या सोप्या पद्धतीनं सांगता येतं इतकं नाव प्रत्येकाच्या लक्षात राहील ह्याचं काही लोकांना लिहिता वाचता येत नाही. मतदारांना काही लोकांना समजत नाही किंवा ते नुसतं चिन्ह म्हणलं तरी ते तेवढ्या चिन्ह पुढचं बटन दाबून ते हे करतात. पण या इलेक्शनमध्ये निश्चितच आमची अपक्षांची कोंडी केलेली आहे, जेणेकरून आम्ही मतदारांपर्यंत पोहोचता येऊ नये का काय यांच्या मागचं काय कारण आहे ते आम्हाला समजत नाहीये. पण आम्हाला फक्त 2 ते 3 दिवसाचा मधला फरक आहे. ते चिन्ह घेऊन आम्हाला मतदारांपर्यंत प्रभागात पोहोचायचं आहे. पण निश्चित तरी देखील आम्ही तेवढे आमचे यंत्रणा आम्ही लावू आणि प्रत्येक कानाकोपऱ्यात जिथपर्यंत मतदार आमचा प्रभाग क्रमांक 22 मध्ये आहे तिथपर्यंत चिन्ह पोहोचवायची आम्ही यंत्रणा नक्कीच तयार केलेली आहे. अपक्षांची विशेषतः त्यांच्याच नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बंडखोरी निर्माण झाली. या अनुषंगानं काय वाटतं तुम्हाला की ही तुमच्या सारख्या सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तीसाठी सुवर्ण संधी ठरू शकते? वातावरण तर तसंच आहे. आता दोन्हीकडचे नाराज जे आहेत ते कुणाला कुठल्या ना माध्यमातून ते सहकार्य करणार. निश्चित आम्हाला ते 3 तारखेला आपल्याला कळेल. म्हणजे हा बंडखोरीचा झालेला फायदा, म्हणजे असं म्हणतात मराठीत म्हण आहे, दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ. तशा पद्धतीचं एक चित्र आपल्या प्रभागामध्ये होऊ शकतं का, त्याबद्दल काय सांगाल? दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ हा मुद्दा एक आहेच तुमचा, परंतु आधीचे कोण प्रस्ताव म्हणजे स्टँडिंगचे जे कोण होते त्यांनी ज्या पद्धतीनं काम केलंय किंवा त्यांचे काय ज्या काय असतील निश्चित त्यांच्या कामाच्यावर जर त्यांनीच काम चांगलं केलं असेल निश्चित जनता त्यांना निवडून देईल.
नसेल तर त्यांचं काम पटलं तर जनता मला पण निवडू शकते. आणखीन कोणत्या समस्या आहेत की ज्या तुम्हाला सोडवायच्यात प्राधान्यानं? आता याच्यामध्ये प्राधान्याने मला वाटतं हॉकरचा फार मोठा प्रश्न आहे. हम्म. हॉकरची कारण जे की आहे, मुख्य चौक रस्ता हो, आहे. कारण हॉकर्सचा प्रश्न जर सुटला तर त्यांचं हे रोजीरोटीचा प्रश्न आहे. आज तुम्ही बघताय की लोकांना रोजगार नाहीये. बरोबर. जे आपले पोट चालवतात, कुठेतरी 2 पैसे कमवायचा प्रयत्न करतात, त्यांची पण कोंडी थोडीफार होतीये. हम्म. ठीक आहे, नियमात आपल्याला जायचंय, नियम कुणाचे तोडायचे नाही. शहर आहे, शहरातल्या नियमाप्रमाणे काही गोष्टी कराव्या लागतात. पण त्यांचा देखील कुठेतरी पुनर्वसन झालं पाहिजे. त्यांचंही पोट चाललं पाहिजे, त्यांचं कुटुंब त्याच्यावर डिपेंड असतं. तर त्या दृष्टीनं आपण निश्चित काहीतरी योग्य तो निर्णय म्हणजे योग्य त्या ठिकाणी, योग्य त्या नेत्यांच्या माध्यमातून आपण ते सुधरू. कारण का हा प्रभागातला भाग आहे. त्यासाठी आपण त्यांच्यासाठी आपल्याला कुठलीही गोष्ट करायला लागली तरी आम्ही ते करायला तयार आहे आणि ते करून दाखवू. महिलांच्या संदर्भातली तुमची सुरक्षिततेच्या अनुषंगानं काय नेमकी तुमच्या डोक्यात संकल्पना आहे? गुरुनाथ, मला वाटतंय आपण ज्यावेळेस अभिनव देशमुख साहेब होते, SP साहेब होते, त्यावेळेस आपल्या माध्यमातून आणि हेरम प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण चेन स्नॅचिंगच्या संदर्भात पथनाट्याचा आपण कार्यक्रम केला होता. आपण सातारा शहरामधल्या मेन ठिकाणी त्या पथनाट्याच्या रूपाने जिवंत देखावे करून लोकांचं आपण अवेअरनेस केला होता की कशा पद्धतीनं ज्यावेळेस चेन स्नॅचिंग होती तर ते चेन स्नॅचिंग घडू नये किंवा आपलं मौल्यवान दागिना चोरीला जाऊ नये म्हणून आपण काय उपाययोजना कराव्यात. त्यासाठी मला वाटतं गुरुनाथ आपण जवळपास 30,000 प्रश्नावली तयार केल्या होत्या आणि त्या वाटल्या होत्या आणि त्याच्यातून महिलांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता आणि त्यातून आपण एक लकी ड्रॉ त्यांच्यासाठी काढला होता. याचं कारण असं होतं की त्या प्रश्नावल्या तुम्ही सोडवाव्यात. त्या सोडवल्यानंतर त्याच्यामध्ये जे प्रश्न होते की बाबा महिलांनी बाहेर जाताना कशा पद्धतीचे दागिने घालावेत, एकटं बाहेर पडताना आपल्याबरोबर काय उपाययोजना आपण केल्या पाहिजे आपल्या सुरक्षिततेसाठी, अशा बऱ्याचशा गोष्टी आपण 17 प्रश्न तयार केले होते मला वाटतं. त्या 17 प्रश्नामध्ये बऱ्यापैकी 30,000 महिलांपर्यंत ते प्रश्न पोहोचले होते आणि त्यांना कळालं होतं की आपण आपली सुरक्षा कशी करायची. बरोबर. त्यामुळं ते देखील आपण हे कॅम्प असे किंवा पथनाट्य आपण आपल्या मीडियाच्या माध्यमातून, सातारा पोलीस दलाच्या माध्यमातून आपण अवेअरनेस कॅम्प करू शकतो, जेणेकरून अशा घटना घडू नये. त्यासाठी आपण आग्रही राहू त्यात आणि तुम्हालाही माहिती आहे की आपण त्या गोष्टी केलेल्या आहेत. बरोबर. नाना, मला प्रामुख्यानं विचारायचं की सातारा नगरपालिकेच्या कामकाजाच्या अनुषंगानं आपण बऱ्याच वेळा म्हणतो की नगरसेवक कसा असावा. तर या अनुषंगानं काय सांगाल की खऱ्या अर्थानं नगरसेवक कसा असावा किंवा कसा असला पाहिजे आणि आजपर्यंत आपल्या प्रभागाच्या माध्यमातून नगरसेवकांच्या माध्यमातून काय नेमकं व्हायला हवं होतं किंवा काय होणं अपेक्षित आहे? नगरसेवकाच्या माध्यमातून फार मला असं काय वाटत नाही की बऱ्यापैकी आता मी प्रभागात फिरतोय प्रचार करत असताना, मागच्या पंचवार्षिकला सुद्धा मी असेच प्रभागातनं फिरत होतो. नागरिकांची एकच समस्या असते की आम्हाला नगरसेवकच दिसत नाही किंवा नगरसेवकच आम्हाला दिसत नाही. 5 वर्षात येतात, मतं मागतात आणि 5 वर्षात ते परत दिसत नाही. आता मूळ कारण काय आहे की ते दिसत नाहीत का, तर त्यांची कामं करत असतील, ते वैयक्तिक त्यांचे काय ठेके असतील, कुठं काय असेल, त्यांना जनतेच्या फक्त पदप्रतिष्ठेसाठी जर तुम्ही इलेक्शन लढवत असाल तर ज्यांना उमेदवारी देतात त्यांनी त्याचा विचार केला पाहिजे. कार्यक्षम जो माणूस असेल, भले तो एखादं NGO चालवत असेल किंवा एखाद्याला त्यातली आवड असेल, अशा जर मुलांना किंवा तरुणांना जर उमेदवारी दिली तर निश्चित हा प्रश्न येणार नाही, हे मला तितकंच खरं वाटतं. आणि नगरसेवकांनी कार्यतत्पर राहावं. जर तुम्ही नगरसेवक पदासाठी जर निवडणूक लढवताय तर ती जबाबदारी कुणाची तरी आहे, त्याने कुणीतरी घेतली आहे. तुम्हाला ज्यावेळेस ती उमेदवारी देतो ते तुमची जबाबदारी कोणतरी घेत आहे, त्या जबाबदारीचं तरी किमान भान ठेवावं नगरसेवकाने, असं मला वाटतं. जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असं एक लढाई म्हणूयात किंवा असं एक वातावरण वेळोवेळी अनेक निवडणुकांमध्ये पाहायला मिळतं. ते आता काही नवीन राहिलेलं नाही. आत्ताची परंपरा आता तीच झालेली आहे की जिथं आपण कुठं कमी पडतोय, ज्या मतदाराचे परिस्थिती बघून त्याची मतं विकत घेणे हा प्रकार नवीन नाही, हा चालूच राहणार आहे. मतदार शोधणे कधी होणार आहे?
ज्यावेळेस त्यांना खरा माणूस कळतो की काम करणारा कोण आहे आणि न काम करणारा, म्हणजे पद आणि प्रतिष्ठेसाठी जो माणूस उभा राहतो तो पैसे धनशक्तीचाच वापर करतो. आणि खरी काम करणारे आमच्यासारखे लोक आहे ते आम्ही कायम बाजूलाच फेकले जातो. ते आता नागरिकांनी ठरवायचं की आपल्याला काम करणारा माणूस हवाय का पदप्रतिष्ठा मिरवणारा माणूस हवाय. स्थानिक स्वराज्य संस्था या लोकहितासाठी असतात, लोकांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी असतात. नक्कीच आता तुम्हाला सांगितलं ना मी की आपण नगरसेवकांची कुणीतरी जबाबदारी घेतलेली असते. ज्यावेळेस उमेदवारी देतो त्यावेळेस काहीतरी त्याला बघितल्याशिवाय उमेदवारी देत नाही. बरोबर. आता नगरपालिकेत आपण ज्यावेळेस जातो किंवा आपल्या त्या सभागृहात ज्यावेळेस तो नगरसेवक बसतो त्यावेळेस आपल्या शहरातल्या काय वास्तविकता तिथं मांडावे, त्यातनं काहीतरी प्रश्न सोडवावे या उद्देशाने तिथं बसत असतो. पण जर त्या सभागृहातच बसला आणि त्याला आपले मुद्देच मांडता नाही आले तर तो आपल्या प्रभागाचं आणि सातारा शहराचं काय चांगलं करू शकणार आहे, की बाबा आपला प्रभाग कसा सुधारावा ही त्याची किमान माहिती असावी. मोठे पक्ष आहेत, विविध आघाड्या आहेत, या सगळ्यांमध्ये तुम्ही देखील तुमची दावेदारी सिद्ध केलेली आहे. यांच्या खरं तर जाहीरनामे अजून कोणाचे समोर आलेले नाहीत. ते आजपर्यंतच्या पहिल्यांदाच मी असं इलेक्शन बघतोय की त्यांचा कुठल्याही पद्धतीचा जाहीरनामा वचननामा त्यांनी प्रसिद्ध केलेला नाहीये किंवा करतील काय माहीत नाही आपल्याला. पण माझ्याकडं जे विजन आहे वचननाम्याचं की प्रभागामधल्या प्रत्येक लहान विद्यार्थ्यापासून त्या मोठ्या कॉलेजच्या विद्यार्थिनींपर्यंतचा सुरक्षितेचा महत्त्वाचा सगळ्यात पहिला प्रश्न आहे तो माझ्या वचननाम्यामध्ये असेल. त्याचबरोबर राजपथावर देखील CCTV कॅमेरे असतील जेणेकरून वाहतुकीमध्ये कुठल्या काय अपघात होतात वगैरे काय होतात त्याच्यासाठी आपल्याला ते महत्त्वाचे पडतील असा एक प्रकार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे प्रभागामध्ये काय समस्या आहेत काय नाही आहेत ह्या चांगल्या मी अभ्यासून, कारण मी स्थानिक नागरिक आहे, प्रभागातला मी स्थानिक नागरिक आहे, त्यामुळे मला निश्चितच तिथल्या गोष्टींचे पूर्ण अभ्यास आहे आणि त्या सर्व समस्यांचं निराकरण करण्याची जबाबदारी ही माझी राहील आणि त्याला मी कटिबद्ध राहील एवढं मी नक्कीच सांगतो. प्रभाग क्रमांक 22चा खरा चेहरामोहरा आतापर्यंतचा जो आहे त्याचा इतिहास आहे. या इतिहासामध्ये कायमच सामाजिकतेची बांधिलकी जपण्याचं काम हिरंब प्रतिष्ठानच्या माध्यमातून नाना इंदलकर यांनी केलेलं आहे. प्रभागातील अनेक समस्यांच्या संदर्भात वेळोवेळी धावून जाणारा असा एक उमदा व्यक्तिमत्व असं म्हणून नाना इंदलकरांकडे पाहिलं जातं आणि आपल्याला त्यांचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल गुरुच्या गप्पा परिवारातर्फे आपण त्यांचं मनापासून आभार मानूयात. आभारी आहे नाना.